Hello students, in the last lecture we completed the methods of preparation for the alkyl halide. Now in this lecture we discuss about the physical properties of the alkyl halides. We know that physical properties of the alkanes are different from the physical properties of the alkyl halide. Suppose here I take the example of methane. This is methane molecule. If I replace this hydrogen by any halogen, here I represent halogen by X. If we replace this hydrogen by halogen, then the physical properties of this methyl halide are different from the physical properties of this methane. This is because the polar nature of the CX bond. CX bond चा जे polar nature आहे त्यामुळे काय होतं, याच्या ज्या अल्किल हॅलाइडच्या किंवा इथं मिथिल हॅलाइडच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या या मिथेन पेक्षा डिफरंट असतात. म्हणजेच काय, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्केन्स आर डिफरंट फ्रॉम द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्किल हॅलाइड्स. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे कुठल्या फिजिकल प्रॉपर्टी असू शकतात. सोल्युबिलिटी असेल, मेल्टिंग पॉइंट असेल, बॉइलिंग पॉइंट असेल. तर अल्किल हॅलाइडच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्या अल्केन पेक्षा डिफरंट असतात. कारण का, तर पोलार नेचर ऑफ द CX बॉन्ड. तर पोलार नेचर ऑफ द CX बॉन्ड म्हणजे काय ते आता आपण बघणार आहे. This is CX bond. This is alkyl halide and this is CX bond. हा जो कार्बन आणि हॅलोजन यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो पार्शियली पोलार म्हणजे पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. तर पोलार बॉन्ड का होतो, पोलार नेचर काय असतं, ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द कार्बन अँड दिस हॅलोजन. आता कार्बन आणि हॅलोजन मध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण असणार आहे, हा हॅलोजन असणार आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ द ॲटम टू अट्रॅक्ट शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेले आहे. तर यामध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण असतो, हॅलोजन असणार आहे. त्यामुळे काय करणार आहे हॅलोजन, इथली जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती काय करणार आहे, या हॅलोजनला अट्रॅक्ट करणार आहे. त्यामुळे हा जो हॅलोजन असणार आहे त्याच्यावर कुठला चार्ज येणार आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार आहे. आणि या कार्बनवर कुठला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. त्यामुळे हा जो CX बॉन्ड आहे तो काय असतो, पार्शियली पोलार बॉन्ड असतो. आणि या पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड मुळे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्किल हॅलाइड्स आर डिफरंट फ्रॉम द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्केन्स. त्यातली आता पहिली आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी बघायची, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज nature of intermolecular forces. आता आपण काय बघितलेले, CX मधला म्हणजे कार्बन आणि हॅलोजन मधला, अल्किल हॅलाइड मध्ये कार्बन आणि हॅलोजन यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो कसा असतो, पार्शियली कोव्हॅलेंट, पार्शियली पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आणि जर आपण फ्लोरीन टू, आता आपण हॅलोजन मध्ये बघितलं तर फ्लोरीन टू आयोडीन काय होत जाते, हॅलोजनची साइज इन्क्रीज होते. म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन याच्यामध्ये फ्लोरीन टू आयोडीन काय होते, हॅलोजनची साइज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. काय इन्क्रीज होत जाते, तर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 9. देयरफॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन इज 1s2 2s2 2p5. सिमिलरली क्लोरीनचं काय असणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5 3s2 3p5. तसंच त्याचं ब्रोमीनचं आउटर कॉन्फिगरेशन हा काय आहे, सेकंड पिरियड मध्ये असणार आहे क्लोरीन, सॉरी थर्ड पिरियड मध्ये क्लोरीन आहे. त्यामुळे त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 3s2 अँड 3p5. सिमिलरली ब्रोमीन कुठला असतो, फोर्थ पिरियड मध्ये असतो. त्यामुळे त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे 4s2 4p5 अँड आयोडीनचं काय असतं 5s2 5p5. जसं आपण फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत येत जातोय तसं नंबर ऑफ p ऑर्बिटल काय होत जात आहेत, वाढत जात आहेत. नंबर ऑफ p ऑर्बिटल वाढत आहेत त्यामुळे काय होते, साइज काय होत जाते, फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत साइज इन्क्रीज होत जाते. आणि साइज इन्क्रीज झाल्यामुळे जर कार्बन आणि फ्लोरीन CH
CF यांच्यामध्ये जो बॉन्ड असणार आहे किंवा कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमीन आणि कार्बन आयोडीन यांच्यामधला जो बॉन्ड लेंथ असणार आहे कार्बन आणि फ्लोरीन, इथं साईज कशी आहे, फ्लोरीनची साईज नंबर ऑफ पी ऑर्बिटल किती आहे, एक 2 नंबर ऑफ पी ऑर्बिटल्स काय कमी आहेत, त्यामुळे काय असणार आहे कार्बन आणि फ्लोरीन यांच्यामधली जी बॉन्ड लेंथ असणार आहे ती काय असणार आहे कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू कार्बन आणि क्लोरीन. साईज इन्क्रीज झाली त्यामुळे बॉन्ड लेंथ पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे, कार्बन आणि ब्रोमीनची त्यापेक्षा जास्त असणार आहे आणि कार्बन आणि आयोडीनची बॉन्ड लेंथ त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. हे काय झालं बॉन्ड लेंथ. या बॉन्ड लेंथ काय होणार आहे क्लोरीन पासून आयोडीन पर्यंत इन्क्रीज होत जाणार आहे. सिमिलरली आता इथे नंबर ऑफ पी ऑर्बिटल्स जसे वाढत जातात तसतशी ही फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत काय होते नंबर ऑफ पी ऑर्बिटल्स इन्क्रीज होत जातात, त्यामुळे काय होते ही जी पी ऑर्बिटल होती ते काय असते ती काय होणार आहे जास्त मोर डिफ्यूज होणार आहे आणि ही जर डिफ्यूज झाली तर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप म्हणजे कार्बन आणि फ्लोरीन किंवा कार्बन आणि जसे नंबर ऑफ पी ऑर्बिटल्स वाढत जातात तसं पी ऑर्बिटल्स काय होणार आहे मोर डिफ्यूज होणार आहे आणि एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे आणि एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप जर कमी झाला तर काय होते बॉन्ड स्ट्रेंथ काय होते कमी होते. त्यामुळे जर आपण बॉन्ड स्ट्रेंथचा विचार केला तर कार्बन आणि क्लोरीन यांची बॉन्ड स्ट्रेंथ काय असणार आहे सगळ्यात जास्त असणार आहे. कार्बन क्लोरीन बॉन्डची बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असणार आहे कार्बन क्लोरीन बॉन्ड पेक्षा, त्यापेक्षा कार्बन ब्रोमीन कमी असणार आहे आणि त्यापेक्षा कार्बन आयोडीनची बॉन्ड स्ट्रेंथ कमी असणार आहे. बॉन्ड स्ट्रेंथची ऑर्डर काय असणार आहे कार्बन फ्लोरीनची बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असणार आहे कार्बन क्लोरीन बॉन्डची आणि सगळ्यात कमी कुणाची असणार आहे कार्बन आणि आयोडीन यांच्यामधली जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती सगळ्या बॉन्ड मधली जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती सगळ्यात कमी असणार आहे बिकॉज एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप काय होणार आहे जसं कार्बन फ्लोरीन बॉन्ड पासून आपण कार्बन आयोडीन बॉन्ड पर्यंत जातोय तसं त्याच्यात एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप कमी होणार आहे आणि 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलेलं आहे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप जर कमी झाला तर काय होते बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते. तर हे झालं आपलं नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हे ह्या ज्या ऑर्डर आहे ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एमसीक्यूज साठी ह्या ऑर्डर विचारल्या जाऊ शकतात किंवा तुमच्या ज्या सीईटी एक्झाम किंवा नीट एक्झाम मध्ये यावर क्वेश्चन येतात, त्यामुळे हा ऑर्डर व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आपली बॉइलिंग पॉइंट. Boiling point of the alkene halides is increases with increasing molar mass. जसं मोलार मास इन्क्रीज होत जातो तसं बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होत जातं. हे फक्त अल्किल हलाइडच्या बाबतीत नाही तर सगळ्याच अल्केन्स असेल किंवा अल्काइन्स या सगळ्या कंपाऊंडच्या बाबतीत जसं मोलार मास इन्क्रीज होत जातं तसं काय होतं बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होत जातं. हे तुम्हाला माहिती आहे. तर आता फॉर गिवन अल्किल ग्रुप आता एकच जर अल्किल ग्रुप सेम असेल फॉर गिवन अल्किल ग्रुप द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड increases with increasing size of halogen atom. स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. फॉर गिवन अल्किल ग्रुप म्हणजे जर अल्किल ग्रुप सेम असेल द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग साइज ऑफ हॅलोजन एटम. आता हॅलोजनची साइज कुठून कुठपर्यंत कुठून कुठे वाढत जाते फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत होते. आयोडीनची साइज इन्क्रीज होत जाते. तर आता सेम अल्किल ग्रुप सपोज इथं मी मिथिल फ्लोराइड घेते. मिथिल फ्लोराइड असेल किंवा मिथिल क्लोराइड मिथिल
सगळ्यात जास्त मिथिल आयोडाईडचा, कारण मिथिल आयोडीनची साईज काय असते सगळ्यात जास्त असते, त्यामुळे मिथिल आयोडाईडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणार आहे. तर ही ऑर्डर कशी असणार आहे, बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर असणार आहे. ह्या आयोडीनची साईज सगळ्यात जास्त असल्यामुळे यांचं काय असणार आहे, मोलार मास सगळ्यात जास्त असणार आहे. ह्या आयोडीनचा ॲटॉमिक मास जास्त आहे, त्यामुळे याचं मोलार मास जास्त असणार आहे. आणि त्यामुळे याच्यातले जे वंडरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात ते काय असणार, जास्त असतात. त्यामुळे बॉइलिंग पॉइंट हा मिथिल आयोडाईडचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो मिथिल क्लोराइड पेक्षा जास्त असणार आहे. आणि ही ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट असणार आहे. फॉर द गिवन अल्किल ग्रुप द साइज बॉइलिंग पॉइंट इंक्रीजेस विथ इंक्रीज इन साइज ऑफ द हॅलोजन ॲटम. हॅलोजनची साइज जशी वाढत जाते तसा बॉइलिंग पॉइंट इंक्रीज होत जातं. हे झालं जर सेम अल्किल ग्रुप असेल तर. आता सेम हॅलोजन असेल, हॅलोजन जर सेम असेल तर काय होते बघायचंय. फॉर गिवन हॅलोजन boiling point increases with increasing number of carbon atom. आता हॅलोजन जर सेम असेल, सगळीकडे एकच हॅलोजन असेल तर काय करायचं, तर बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे, जसं नंबर ऑफ कार्बन ॲटम त्या कंपाऊंड मध्ये वाढत जातात तसं काय होतं, बॉइलिंग पॉइंट इंक्रीज होत जातात. आता इथं समजा CH3Cl CH3Cl CH3CH2Cl CH2CH2CH2Cl आणि CH3CH2CH2Cl. या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे, सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट असणार आहे ब्युटिल क्लोराइडचा, कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स बघितले तर 1 2 3 4. आणि आता आपण काय वरती काय स्टेटमेंट लिहिलेलं आहे, फॉर अ गिवन हॅलोजन बॉइलिंग पॉइंट इंक्रीजेस विथ इंक्रीजिंग नंबर ऑफ कार्बन ॲटम. जसे नंबर ऑफ कार्बन ॲटम इंक्रीज होत जातात, सेम हॅलोजन काय आहे, क्लोरीन, सगळीकडे हॅलोजन कसं आहे, सेमच आहे. आणि सेम हॅलोजन असल्यामुळे जर जिथं नंबर ऑफ कार्बन ॲटम जास्त असतील त्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणार आहे. आणि त्यामुळे इथं ऑर्डर काय येणार आहे, ही ऑर्डर येणार आहे, जिथे नंबर ऑफ कार्बन ॲटम जास्त आहे त्याचा काय होणार आहे, बॉइलिंग पॉइंट हा कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणार आहे. तर हे झालं फॉर अ गिवन हॅलोजन कंपाऊंड. फॉर अ गिवन हॅलोजन बॉइलिंग पॉइंट इंक्रीजेस विथ इंक्रीजिंग नंबर ऑफ कार्बन ॲटम. कार्बन ॲटम जसे वाढत जातील तसं बॉइलिंग पॉइंट इंक्रीज होतं. आता जर आयसोमेरिक कंपाऊंड असतील, आयसोमेरिक कंपाऊंड मीन्स त्याचं काय असणार आहे, सेम काय असतो, आयसोमेरिक कंपाऊंड म्हणजे काय, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला अँड डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, ब्रँचिंग असतं. फॉर आयसोमेरिक कंपाऊंड बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस विथ द इंक्रीजिंग ब्रँचिंग, म्हणजे जसं ब्रँचिंग वाढत जातं तसं काय होतं, बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होत होतं. तर इथं काय स्टेटमेंट काय असणार आहे, फॉर आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स, boiling point decreases with increasing branching. जसं ब्रँचिंग वाढत जातं तसं बॉइलिंग पॉइंट काय होतो, कमी होत जातो. का कमी होत असेल बॉइलिंग पॉइंट, जर ब्रँचिंग वाढत गेलं, जर ब्रँचिंग वाढलं तर काय होणार आहे, सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरिया कमी होणार आहे. आणि सरफेस एरिया जर कमी झाला तर वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे काय होतं, बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतो. आता मी ते एक्झाम्पल घेते. ब्युटिल क्लोराइड and butyl chloride
इथं काय असणार आहे, त्याच्याच आपण आयसोमर घेऊया एक. आयसोब्युटील क्लोराइड. आणि आता थर्ड आयसोमर निओब्युटील क्लोराइड. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ब्रँचिंग सगळ्यात जास्त कुठे झालेलं आहे, या निओब्युटील क्लोराइड मध्ये ब्रँचिंग सगळ्यात जास्त आहे. ब्रँचिंग सगळ्यात जास्त असल्यामुळे ह्याचा काय असणार आहे, सरफेस एरिया काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि सरफेस एरिया कमी असल्यामुळे वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इथं कमी आहे. वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कमी असल्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, सगळ्यात कमी असणार आहे. आणि सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कुणाचा असणार आहे, एन ब्युटील क्लोराइडचा. कारण एन ब्युटील क्लोराइड मध्ये काय आहे, सरफेस एरिया ऑब्वियसली याचा सरफेस एरिया जास्त आहे, त्यामुळे वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इथं जास्त असणार आहे आणि बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर फॉर स्टेटमेंट काय आहे या कंपाऊंडच्या बाबतीत, फॉर आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स boiling point increases or boiling point decreases with increase in branching. हे झालं बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत. आता आपण थर्ड फिजिकल प्रॉपर्टी बघणार आहे, सोल्युबिलिटी. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी कुठली आपली, सोल्युबिलिटी. ॲज यू नो दॅट ऑल, आपण जर नेचर बघितलं अल्किल हॅलाइड मध्ये CX बॉन्डचं नेचर कुठलं असतं, पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आणि पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड मुळे काय होतं, अल्किल हॅलाइड मध्ये बघितलं तर CX बॉन्डचं नेचर कसं असतं, पार्शियल पोलर असतं. आणि या पार्शियल पोलर, आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण क्लोराइडचं मी एक्झाम्पल घेतलं तर हा कार्बन आणि क्लोरीन यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो कसा असतो, पार्शियल पोलार बॉन्ड आहे. आणि या पार्शियल पोलार बॉन्ड मुळे हा कंपाऊंड काय असतो, पार्शियल पोलार कंपाऊंड असतो. ऑल अल्किल हॅलाइड्स आर पार्शियली पोलार इन नेचर. मग ते पार्शियली पोलार असतात. तर ऑल, आता आपल्याला माहिती आहे जे पोलार कंपाऊंड असतात, तर वॉटरचं नेचर कसं असतं, पोलार नेचर. वॉटरचा मोलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो, H2O, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. याच्यामध्ये ऑक्सिजन काय असतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि ह्या दोन हायड्रोजनवर काय असतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. आणि यामुळे याचं नेचर कसं असतं, हा पोलार काय असतो, वॉटर मॉलिक्युलचं नेचर कसं असतं, पोलार नेचर आहे. आणि we know that all polar compounds are soluble in polar compound. जनरली पोलार कंपाऊंड असतात ते पोलार कंपाऊंड्स मध्ये काय असतात, सोल्युबल असतात. बट इथं आपण जर अल्किल हॅलाइड घेतलं तर अल्किल हॅलाइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्किल हॅलाइड वॉटर मध्ये सोल्युबल नसतात. तर कसे असतात, इनसोल्युबल. का बिकॉज दे डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. ते वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. त्यामुळे काय, अल्किल हॅलाइड्स are insoluble in water because they do not form hydrogen bond with water. जर एखादा पोलार कंपाऊंड जनरली काय करतात, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात वॉटर बरोबर. त्यामुळे ते कसे असतात, पोलार कंपाऊंड्स आणि जनरली सोल्युबल इन पोलार कंपाऊंड्स. बट अल्किल हॅलाइड पार्शियली पोलार असून सुद्धा ते वॉटर मध्ये इनसोल्युबल असतात. कारण ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाहीत वॉटर बरोबर. बिकॉज इंटरॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड मॉलिक्युल्स इज स्ट्रॉंग. म्हणजे त्या दोन, समजा हा एक अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल आहे आणि हा एक अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल आहे. सिमिलरली इथं एक जर अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल असेल तर ह्याच्यामध्ये कुठला चार्ज असणार, ह्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह,
पार्शल निगेटिव्ह, इथं पण पार्शल पॉझिटिव्ह आणि पार्शल निगेटिव्ह. तर आता आपण बघितलं तर ह्यामध्ये इथं काय आहे, हा एक पार्शल निगेटिव्ह आणि इथं एक पार्शल पॉझिटिव्ह. त्यामुळे यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ते काय असतं, स्ट्रॉंग इंटरॅक्शन असतं. आणि हे स्ट्रॉंग इंटरॅक्शन असल्यामुळं हे काय करू शकत नाही, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही वॉटर मॉलिक्यूल बरोबर. आणि त्यामुळे ते इनसोल्युबल इन वॉटर मध्ये कसे असतात, इनसोल्युबल. अँड alkyl halides are insoluble in water but they are soluble in non-polar organic compounds like benzene ether. Benzene ether मध्ये ते काय असतात, सोल्युबल असतात. सिमिलरली हे अल्किल हॅलाइडच्या बाबतीत झालं. अरिल हॅलाइड्स पण काय असतात, इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. तेव्हा अरिल हॅलाइड्स पण काय असतात, सोल्युबल असतात नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये. तर आता अरिल हॅलाइडच्या बाबतीत आपण जर बघायचं झालं, अरिल हॅलाइड properties of the aryl halides are similar to that of the alkyl halide. Alkyl halide आणि aryl halide च्या फिजिकल प्रॉपर्टीज या सेम असतात. इन द म्हणजे त्याच्यामध्ये जर कुठलाही फंक्शनल ग्रुप प्रेझेंट नसेल अरिल हॅलाइड्स मध्ये, तर अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे सेम असतात. म्हणजे आता आपण काय बघितलं, बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत जर बघितलं तर विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ कार्बन ॲटम्स बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. तसंच अरिल हॅलाइड मध्ये पण तसंच होतं, जर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढले तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होत जातं. तर अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात जर कुठलाही फंक्शनल ग्रुप तिथं प्रेझेंट नसेल तर. आणि आता डाय हॅलोजन, इन केस ऑफ डाय हॅलोजन बेन्झीन, समजा क्लोरीन इथं आहे, इथं क्लोरीन आहे, ऑर्थो झाला हा, तर मेथा पोझिशनला एक क्लोरीन आहे आणि इथं क्लोरीन आहे आणि इथं पॅरा पोझिशनला एक क्लोरीन आहे. आणि आता डाय हॅलोजन बेन्झीन कंपाऊंड्स आहेत. तर या कंपाऊंडच्या बाबतीत काय असतं, बॉइलिंग पॉइंट जवळजवळ सेम असतो. या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट काय असतो, जवळजवळ सेम असतो. पण मेल्टिंग पॉइंट बघितलं तर जो पॅरा आयसोमर असतो त्याचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात जास्त असतो. पॅरा आयसोमरचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो कारण पॅरा आयसोमर कसे असतात, सिमेट्रिकल असतात. नेचर त्याचं कसं आहे, सिमेट्रिकल आहे. आणि सिमेट्रिकल नेचर मग ते क्लोजली पॅक्ड होतात, क्लोजली पॅक्ड असतात. आणि क्लोजली पॅक्ड असल्यामुळं त्याची लॅटिस एनर्जी त्याची लॅटिस एनर्जी काय असते, जास्त असते. आणि लॅटिस एनर्जी जर जास्त असेल तर त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असतो, जास्त असतो ऍज कम्पेअर टू आर्थो अँड मेथा. Dihalogen derivative of benzene have a higher melting point as compared to artho and meta because of the symmetrical structure and the close packing of the molecule. So today we completed the physical properties of the alkyl halides. So this is for today. In the